यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत. नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक शहराची एक स्वतंत्र, एकमेवाद्वितीय अशी ओळख आहे आणि याच शहरांच्या नावाचा ठसा तेथील विशिष्ट खाद्यपदार्थ किंवा वस्तूंवर देखील त्यांची ओळख म्हणून उमटला आहे. अशाच एका शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणजे मानाने आणि गर्वाने मिरवण्यात येणारे कोल्हापुरी पायतान, म्हणजेच कोल्हापुरी चप्पल. याच 123 वर्षे जुना असलेल्या कोल्हापुरी चप्पलच्या व्यवसायाची कहाणी आपण पाहणार आहोत या भागात. 1902 साली कोल्हापुरातील दौलतराव चांभार यांनी सुरू केलेल्या चामड्यापासून कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या व्यवसायाचा प्रवास आज इंगा लेदर्स नावाच्या यशस्वी ब्रँडपर्यंत पोहोचला आहे. आपल्या पंजोबांपासून चालत आलेल्या व्यावसायिक वारशाचे पारंपरिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कलेचे महत्त्व समजून घेऊन आणि उद्योजकतेला आधुनिक वळण देऊन शुभम सातपुते यांनी त्यांच्या बंधूंसोबत इंगा लेदर्स या ब्रँडची स्थापना केली. नमस्कार, माझं नाव शुभम अरुण सातपुते. आम्ही गेल्या 1902 पासून कोल्हापुरी चप्पल बनवण्याचं काम करीत आहोत. मी आणि माझ्या भावाने मिळून कोल्हापुरी चप्पलला एक ब्रँड नेम असावा आणि ब्रँड व्हॅल्यू असावी म्हणून इंगा लेदर्स हे चालू केलेलं आहे. माझं शिक्षण BBA ग्रॅज्युएशन आहे, परत लेदर टेक्नॉलॉजी झालेलं आहे माझं. इंगा लेदर्सची खासियत म्हणजे फक्त अस्सल कोल्हापुरी चप्पलच नसून त्याचे विविध प्रकारही आहेत. कापशी कोल्हापुरीतले अनेक प्रकार, खास कोल्हापुरी, कुरुंदवाडी, भुईवादी आणि मुख्य आकर्षण असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या शैलीतल्या जहाज महाराजा आणि महाराजा कापशीसारख्या कोल्हापुरी चप्पल हे ग्राहकांना आकर्षित करतात. इंगा लेदर्स हे ओळखलं जातं ऑथेंटिक कोल्हापुरी चप्पलमध्ये. यात आम्ही अजूनपर्यंत काही फ्युजनचं चप्पल विकत नाहीये. जे 1000-2000 वर्षापूर्वी जसे प्रकारे चप्पल बनत होती, जेवढे पॅटर्न अवेलेबल होते त्या या ठिकाणी आम्ही अवेलेबल करून देतो. म्हणजे काळाच्या पडद्यावर गेलेले जे डिझाईन्स होते ते परत आम्ही जिवंत केलेले आहेत. या आमच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक चप्पल जे आहे, जसं कोल्हापुरी आहे, खास कोल्हापुरी, कुरुंदवाडी, भुईवादी आणि आपलं कापशीमध्ये 12 प्रकार आहेत. पुढे हे सगळे प्रकार आपल्याला इथे अवेलेबल आहे. या व्यवसायात उतरण्याचा निर्णय मी ह्याच्यासाठी घेतला की ही कला जी आहे, आता मी जर पुढे चालवली नाही किंवा माझ्या पोरांनी चालवली नाही तर ही कला परत लुप्त होऊन जाणार आहे. त्या एका निर्णयामुळे मी या व्यवसायात शिरलेलो आहे. जुन्या काळातील डिझाईनपासून ते आधुनिक शैलीमध्ये तयार केलेल्या बारीक कलाकुसरीने बनवलेल्या इंगा लेदर्सच्या कोल्हापुरी चप्पल आज फक्त महाराष्ट्रातील लोकांचीच नाही तर भारतातील विविध राज्यातील लोकांची आणि विविध परदेशी पर्यटकांची सुद्धा शोभा वाढवत आहेत. तरुण पिढीला माझं हे संदेश असेल की तुम्ही कुठलाही जॉब करा, पण असं एक प्रोडक्ट किंवा अशी एक स्किल डेव्हलप करा जेणेकरून तुमचा जे एक्झिस्टिंग जॉब जरी बंद पडला तरी ते कलेनुसार तुम्ही तुमचं पोट भरू शकाल. दुसरं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जुन्या काळी बघितलं असाल की घोडा हा प्रत्येक घरातल्या घोडागाडी हा प्रत्येक घरात असायची किंवा बैलगाडी हे प्रत्येक घरात असायची. आता घोडा हा घरात असणं म्हणजे एक लक्झरीच आहे. पहिला काही गाडी म्हणजे श्रीमंतीचं लक्षण म्हणायचं, आता गाड्या सगळ्यांकडे जातात, आता घोडा नाहीये. म्हणजे उलटे दिवस येणार आहेत, कलेला खूप मागणी येणार आहे. माझे लोहार बांधव असतील, सोनार असतील, न्हावी बांधव असतील, यांना हेच सांगायचं आहे की आपला मूळ धंदा आहे तो सोडू नका. काही लाखांची गुंतवणूक असलेला हा व्यवसाय आज 20 चर्मकारांना रोजगार देऊन 1 कोटींच्या टर्नओव्हरपर्यंत पोहोचला आहे. वारसामधून मिळालेल्या व्यवसायाचे महत्त्व ओळखून आणि आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करून जर ज्ञानाची आणि कष्टाची गुंतवणूक केली तर उद्योग विश्वात नक्कीच एक आदर्श स्थान निर्माण होते, हे या उदाहरणावरून लक्षात येते.